राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। 1995 मधील एका प्रकरणामध्ये त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे। तत्कालीन आमदार खासदार यांच्या कोट्यातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी देण्यात येणाऱ्या सदनिका मिळवताना कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला। या शिक्षेमुळे माणिकराव कोकाटेंच्या आमदारकीवर देखील टांगती तलवार आली आहे। माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी 1995 मध्ये माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात सदनिकांच्या घोटाळ्यासंदर्भात दावा दाखल केला होता। 1997 मध्ये तत्कालीन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। या केसचा निकाल तब्बल 29 वर्षांनी आज नाशिक जिल्हा न्यायालयाने दिलाय। तत्कालीन आमदार तुकाराम दिघोळे यांनी माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे व इतर दोघांविरोधात चौकशी करत तक्रार केली होती। यात माणिकराव कोकाटे आणि बंधू सुनील कोकाटे हे आरोपी नंबर 1 आणि 2 होते। यामध्ये कोकाटे यांनी सदनिका मिळवताना स्वतःला आर्थिक दुर्बल घटक दाखवलं होतं। शहराच्या मध्यभागात एका इमारतीमध्ये एकूण 4 सदनिका माणिकराव कोकाटे यांनी बनावट कागदपत्रांद्वारे मिळवल्या होत्या। नंतर इतर दोघांच्या सदनिका स्वतःकडे घेत बेकायदेशीर बांधकाम आणि अतिक्रमण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला गेला होता। या सुनावणीला माणिकराव कोकाटे स्वतः जिल्हा न्यायालयात हजर होते। दरम्यान राज्याचे कृषी मंत्री आणि आमदार माणिकराव कोकाटे यांना आरोपी घोषित करण्यात आल्यानं संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे। एक जे आहे माणिकराव शिवाजी कोकाटे आणि त्यांचे भाऊ जे आहे विजय शिवाजी कोकाटे ह्या दोघांना शिक्षा सुनावण्यात आली आणि असंही आरोप होता की आरोपी नंबर 3 आणि 4 यांच्या लाभात जे घर दिलेलं होतं ते सुद्धा त्यांनी त्यांच्या फेवरमध्ये केलं आणि त्याच्यात पण इल्लिगल कन्स्ट्रक्शन केलेलं आहे असं पण त्या तक्रारीमध्ये नमूद केलेलं आहे। पण मग ही जी 3 आणि 4 नंबरचे आरोपी तर ते तिथे राहतात तर त्यांचं घर पण येऊ नाही, ते नाही राहत। हे 1 नंबरचे जे आहे ना हेच त्याचा उपभोग होतो माणिकराव कोकाटे। अच्छा, म्हणजे हे 4ही घर कोकाटेंकडे 4ही जे फ्लॅट्स आहेत चौघांना जे अलॉट झालेले आहेत शासनाकडून। म्हणजे त्या दोघांच्या नावावर यांनी फ्लॅट घेतले होते की काय ते बघावं लागेल। मॅडम तुमचं नाव आहे? मी पूनम जगदीश घोडके, सहाय्यक सरकारी अभियंता, नाशिक शहर। मॅडम नेमकी काय केस होती आणि माणिकराव कोकाटे यांना काय शिक्षा कोर्टाने सुनावली? हे जे आहे ना मिस्टर विश्वनाथ भास्कर पाटील हे ॲडिशनल कलेक्टर होते ULCचे। महाराष्ट्र शासनातर्फे त्यांनी फिर्याद दाखल केली होती। हे जे गव्हर्नमेंटचे 10% रिझर्व्ह कोट्यातले मुख्यमंत्री निधीतले जे फ्लॅट्स असतात ते फ्लॅट्स हे दोघं भावांनी की कमी उत्पन्न आहे आमचं, मी वकिली व्यवसाय करतो की माझ्याकडे तेवढं आणि घर नाही आहे मला विशेष म्हणजे हे असं सांगून तसे ॲफिडेविट्स वगैरे देऊन तसं हे करून ते फ्लॅट्स ते निर्माण व्ह्यू अपार्टमेंट आहे जे कॅनडा कॉर्नरला तिथे घेतलेले होते। त्या अनुषंगाने ह्या दोघांना जे आहे माणिकराव शिवाजी कोकाटे आणि त्यांचे जे भाऊ आहे विजय शिवाजी कोकाटे यांना जो सरकार पक्षाने जे 10 साक्षीदार तपासले त्याचा जो साक्षी पुरावा होता तो ग्राह्य धरून 2 वर्ष शिक्षा आणि 50,000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावलेली आहे। ही कधी तक्रार करण्यात आलेली? ही तक्रार जी आहे ती 97 सालातली होती। इव्हन म्हणजे त्याच्या प्रायर टू 2 इयर्स म्हणजे 95 सालात हे जे आहे हे सगळी प्रोसिजर झालेली होती आणि ही जी तक्रार आहे शासनातर्फे भास्कर पाटील म्हणून जे होते ॲडिशनल कलेक्टर होते ULC डिपार्टमेंटला त्यांनी ती सर्व इन्क्वायरी करून यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केलेली होती। तर त्यावेळेसची नेमकं काय होतं म्हणजे यांच्याकडे घर होतं का आणि हे जसं कोर्टाने त्याच्यामध्ये काय आता ह्याच्यात जो सरकारचा पुरावा होता ह्यांचा जो ऊस होता तो साखर कारखान्याला जात होता त्या अनुषंगाने जे खतावणी रजिस्टर जे अकाउंट होतं मेंटेन केलं त्या अनुषंगाने आम्ही पुरावे रेकॉर्डवर आणलेले होते। तसंच त्यांच्या वडिलांच्या नावाने जे आहे शेतजमीन वगैरे होती यांची जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी पण होती त्या अनुषंगाने पण जे 7/12 उतारे आहेत जे 6 नोंदी आहेत प्रोटेक्शन एंट्रीज आहेत त्या पण आम्ही रेकॉर्डवर दाखल केलेल्या होत्या। म्हणजे हे दाखवण्यासाठी की ह्यांनी जे ॲफिडेविट दिलं होतं ते पण एका वकिलांच्या थ्रू केलं होतं की मी वकिली व्यवसाय करतो माझ्याकडे कुठलंही घर नाही आहे असं त्यांनी त्यावेळेस सांगितलं आणि आफ्टर म्हणजे ड्यू एन्क्वायरी करूनच हे जे आहे पाटील ॲडिशनल कलेक्टर यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केलेली होती। मॅडम अटक केली होती? नाही, त्यांनी एन्क्वायरी केली होती आधी आणि त्या अनुषंगाने त्यांनी पोलीस स्टेशनला त्याची तक्रार दाखल केलेली होती। पण यांच्याकडे कोणी तक्रार केली होती ॲडिशनल कलेक्टरकडे की असं पद्धतीने? नाही, त्यांनी स्वतःच एन्क्वायरी करून ही तक्रार दाखल केलेली आहे। आणि ही किती दिवस किती वर्ष ही केस? आता ही 97 सालातली आहे म्हणजे तुम्ही विचार करा आता त्याचा आज निकाल लागलाय 20/2/25 एवढा स्पॅन गेलेला आहे त्याच्यामध्ये।
पण आता या घराच्या संदर्भात न्यायालयाने काही निर्देश दिलेले आहेत का? म्हणजे आता आता ती त्यांच्या जी ऑर्डर आहे ती पूर्ण क्लिअर आल्यावरच या संदर्भात सांगता येईल. म्हणजे घर सध्या त्यांच्याच ताब्यात राहणार आहे की काय? त्या अनुषंगाने जी आता कोर्टाची ऑर्डर आहे ती आल्यावरच ते सांगता येईल पूर्ण जे आहे निकाल. आता फक्त जे आहे ऑपरेटिव्ह ऑर्डर जी आहे ती कोर्टाने सांगितलेली आहे. आता पूर्ण निकाल बघूनच ते त्या पण बाबतीत सांगता येईल. एकूण 4 आरोपी होते. मी सगळ्यांना दादा तुम्ही 2 मिनिटं मागे शिक्षा सुनावण्यात आली आपल्याकडनं काय नेमकं? हे बघा, ही राजकीय केस होती. गेल्या 30 वर्षापूर्वी ही केस रजिस्टर झालेली आहे. त्यावेळेस दिगुळे साहेब राज्यमंत्री होते. माझा आणि दिगुळे साहेबांचं राजकीय वैर होतं आणि त्या वैरत्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्यावरती केस केलेली होती. त्या केसचा निकाल 30 वर्षानंतर आज पहिल्यांदा लागलेला आहे. मेहरबान न्यायालयाने त्याचा निकाल सुनावलेला आहे. निकालपत्र हे मोठं आहे, 40 पानाचं आहे. मी अजून वाचलेलं नाही. वाचून त्या संदर्भात मी आपल्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन करेन आणि त्यासाठी मी अपील या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपल्याकडनं जामिनासाठी काही या ठिकाणी जामीन तर नियमाने कायद्यानुसार जे काही करता येईल ते सगळं केलेलं आहे. साहेब, पण जे सरकारी पक्ष होते त्यांचं असं म्हणणं होतं की आपण उत्पन्न कमी दाखवलं आणि सरकारचे सदनिका ह्या लाटल्यात आणि जे 4 फ्लॅट घेतलेले होते त्यापैकी 4ची आपण आणि आपल्या भावाने त्या संदर्भात मी अजून जजमेंट वाचलेलं नाही. सरकारी वकिलांचं काय म्हणणं तेही मला माहिती नाही. मी जजमेंट वाचलेलं नाही आणि ते जजमेंट वाचलं की मी तुम्हाला त्याच्यावरती सविस्तर या ठिकाणी देऊ शकतो. नाही, पण आपल्या शिक्षेची जी आता हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर आता राजीनाम्याची मागणी देखील लगेच होऊ शकते ना. काय राजीनाम्याची मागणी होऊ शकते, पण त्यासाठी अपिलेट प्रोव्हिजन आहेत. राजकीय दृष्ट्या देशामध्ये अशा प्रकारचे अनेक निकाल झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मी अपिलामध्ये जाणार आहे, हायकोर्टामध्ये जाणार आहे. त्यामुळे न्याय मागण्याचा अधिकार जसा न्यायालयाला निकाल सुनावण्याचा अधिकार आहे तसा न्याय मागण्याचा अधिकार मला पण आहे एक नागरिक म्हणून. तेव्हा मी वरच्या कोर्टामध्ये न्याय मागणार. आपण 10% साहेब पासून जर बघितलं तर कृषी मंत्री अब्दुल सत्तार असतील, नंतरच्या काळामध्ये धनंजय मुंडे असतील, आता तुम्ही एकूणच कृषी मंत्री बाबाने आज उपलब्ध झालेलं नाही ना हे कृषी मंत्री झाल्यानंतर. हे प्रकरण मुळात 30 वर्षापूर्वीच आहे. त्यामुळे आज झाले ज्यावेळेस मी राजकारणात जस्ट प्रवेश केला होता, मी त्यावेळेस आमदार सुद्धा होतो की तुम्हाला माहित नाही. त्यामुळे तो काळ आणि आजचा काळच्या मध्ये फरक आहे. त्याच्यानंतरच्या काळामध्ये दिगोळेचे माझे संबंध सलोख्याचे पण निर्माण झाले. पण कायदेशीररित्या एखादी केस रजिस्टर झाल्यानंतर जो काही नियम असतो त्या नियमान्वये ती प्रोसेस होत असते. उशिरा प्रोसेस झाली त्यामुळे आज निकाल लागलेला आहे. आज निकालामध्ये मेहरबान न्यायालयाने जो काही शिक्षा सुनावली त्या संदर्भात मी रितसर या ठिकाणी जामीन घेतलेला आहे आणि आपल्याला या ठिकाणी जाणार. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा थकीत बिलं प्रलंबित बिलं मिळावे या मागणीसाठी धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशननं काम बंद आंदोलन सुरू केलंय. प्रलंबित देयकं त्वरित अदा करण्यात यावी या मागणीसाठी बांधकाम भवन आवारात आपली सर्व वाहनं उभी करून बांधकाम विभागाचा तीव्र निषेध केला गेलाय. तसेच यावेळी जिल्ह्यातील सर्व कंत्राटदारांनी जोरदार निदर्शनं केली. यावेळी कंत्राटदारांनी डंपर, जेसीबी यांसारखी वाहने बांधकाम विभागात आणून शासनाचा निषेध व्यक्त केलाय. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रलंबित बिले मिळत नाही. वेळोवेळी शासनाला पाठपुरावा करून आजपर्यंत 5%, 8% अशी निधी वितरित केली. तरी आमची मागणी 80% कामं पूर्ण झाली आणि तुम्ही 5% आणि 8%वर वळवण करता. आमची देयके ही 100% प्रमाणात निघालीच पाहिजे व याच्यापुढे कामावर जर 100% नियोजन नसेल आर्थिक तर तुम्ही कामं काढायची नाही आणि याच्यापुढे आम्ही टेंडरचीही होळी करू. याच्यापुढे तीव्र आंदोलन होईल. प्रकाश पांडव, धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन सेक्रेटरी व उत्तर महाराष्ट्र महासंघाच्या
अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र विभाग आम्ही आज सर्व कॉन्ट्रॅक्टर अधीक्षक अभियंता AL पवार साहेबांना भेटायला गेलो की आमची 2 वर्षापासून अनेक बिलं म्हणजे जवळपास 762 कोटीची बिलं थकीत आहेत. आता ते मागे 8 महिन्यापासून आंदोलन करतो आहे, त्यात त्यांनी फक्त मागे 50 कोटी पाठवले. एकदम शोकांतिका आहे. आमची म्हणजे बँकेचे व्याजसुद्धा भरता येत नाही आहे. अशा केल्याने आम्ही सर्व ठेकेदार देशावर रडेल लागणार आहे. असं होता कामा नये. आम्ही शासनाला जागे करण्यासाठी नको ते प्रयत्न करीत आहे आणि याच्या पुढचं प्रत्येक आंदोलन तीव्र असं होईल की एका ठेकेदारामागे नाही काहीतरी 50 ते 100 कुटुंब अवलंबून असतात. सर्व बिराड आंदोलन इथेच करणार आहोत आणि शासनाला जागे करण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि त्याच्यात तुम्ही सर्व पत्रकार मंडळींनी चांगलं सहकार्य केलं. आमच्या बातम्या तिथपर्यंत जातात त्याबद्दल मी सर्व पत्रकार मंडळींचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज काय आंदोलन केलंय? आज आम्ही आमचे थकीत देयके मिळण्यासाठी आंदोलन केलं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही हे तुमचे निवेदन सचिव बांधकाम मिनिस्टर यांना देण्यात आलं. पासून संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे. जसे 2-2 चर्चा जिल्ह्यात दररोज काही ना काही करतो की मीडियावर त्याच्यावर झालं पाहिजे. मीडिया त्यांच्या आवाजात पोचवेल आणि कुठेतरी न्याय मिळेल. हे मिळेल तर मीडियामुळेच मिळेल. त्याच्यातले दोघंही प्रिंट मीडिया असो की इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, मी दोघंही मीडियाचे आभार मानतो. ठेकेदारांनी त्यांच्यापासून न्याय मिळेल. न्याय मिळवून देण्यात ते सहकार्य करतील अशी त्यांच्याकडे अपेक्षा. दरम्यान धुळे जिल्ह्यातील 80% कामं पूर्ण झाली आहेत. मात्र शासनाकडून केवळ 8 ते 10% निधी पाठवला जात असल्यानं कंत्राटदार अडचणीत सापडलेत. शासनानं त्वरित बाकी असलेली सर्वच बिलं अदा करावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा यावेळी कॉन्ट्रॅक्ट असोसिएशन यांच्याकडून देण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. तुम्ही मला सांगा सर, टेंडरचे रोज बिलं काढतात तुम्ही करोडो रुपयाचे. किती करायचं आम्ही, तुम्ही सांगा मला. अक्षरशः घरापर्यंत आमचे लोक लेकरांना चावून घेतलं तर काय करायचं, आम्ही बनायचं का? नागरिकांना प्राथमिक सुविधा देणं हे महापालिकेचं कर्तव्य असतं, परंतु धुळे महापालिकेमध्ये अनेक अशा समस्या आहेत. धुळे शहरात दररोज कुठे ना कुठे नागरिकांना मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याला सामोरं जावं लागतंय. हा प्रश्न सोडवण्यासाठी मोकाट कुत्र्यांचं निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करणं महत्वाचं आहे. परंतु निर्बीजीकरण करण्यासाठी ठेका देऊनही 6 महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर देखील निर्बीजीकरण प्रक्रिया सुरू करण्यात आली नाहीये. यामुळे धुळे शहरातील नागरिकांचा नाहक बळी जात असल्याचं चित्र आहे. धुळे शहरात दिवसाआड मोकाट कुत्र्यांनी बालकांचा, ज्येष्ठ नागरिकांचा चावा घेतल्याच्या घटना समोर येत आहेत. यामुळे या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांकडून वेळोवेळी पाठपुरावा केला गेला. मात्र याला देखील न जुमानल्यानं थेट अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये मोकाट कुत्रे घेऊन जात नागरिकांची समस्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी यांच्याकडून करण्यात आला होता. मात्र उपाययोजना करण्याऐवजी अधिकाऱ्यांनी थेट दालनामध्ये मोकाट कुत्रे घेऊन गेल्यानं आंदोलकांवरच गुन्हे दाखल केले. मोकाट कुत्र्यांचा प्रश्न तरीही मात्र जैसे थेच राहिला. निर्बीजीकरण करण्याचा ठेका दिल्यानंतर यावर उपाययोजना केल्या जातील अशी अपेक्षा होती. मात्र यात देखील धुळेकरांना निराशेला सामोरं जावं लागतंय. नमस्कार, मी प्रभाजी रामदार परदेशी, सामाजिक कार्यकर्ता, धुळे शहर. आमच्या शहरात मोकाट कुत्र्यांचा अति गंभीर विषय झालेला आहे. अनेक लोकांचे जीव याच्यात गेलेले. 2023 पासून आम्ही सतत याचा पाठपुरावा करत आहोत. 2023 मध्ये अनेक पत्र दिल्यानंतर शेवटी 2024 मध्ये आम्ही धुळे महानगरपालिका आयुक्त यांच्या कार्यालयात गेलो असता त्यांना विनंती केली की तुम्ही आमच्या लोकांचे जीव जात आहे, लोकांना रॅबिज होतोय, तरी देखील त्यांनी त्याच्यावर कोणताही विचार नाही केला. मग आम्ही धुळे शहरातील अधिष्ठदाता सयाजी भामरे यांच्याकडे माहितीचा अधिकार दिनांक 29/1/2024 रोजी तो घेतला. त्याच्यात सयाजी भामरेंनी आम्हाला असं सांगितलं की फक्त आम्ही 2 महिन्याची माहिती काढली असता आम्हाला असं कळालं की एका दिवसात 30 ते 35 लोकांना चावा असतो जिल्ह्यासह शहरासह.
तर तुम्ही विचार करा की महिन्याला ही संख्या किती असते. एका महिन्यात लगभग 650-700 त्याच्यात एखादा मृत्यू असतो. रेबीज आणि दुर्भाग्य असं बघा की जीवनावश्यक लोक कर भरून सुद्धा इथे रॅबिजचे इंजेक्शन अवेलेबल नसतात. तसेच ते याच्यानंतर मग आम्ही धुळे महानगरपालिकेला मोकाट कुत्रे घेऊन गेलो होतो. मोकाट कुत्रे घेऊन गेले असता फक्त 4 कुत्रे घेऊन गेलो तर एसी मध्ये बसणाऱ्या धुळे महानगरपालिकेच्या ज्या कर्तव्यदक्ष अधिकारी आमच्या अमिता दगडे पाटील त्यांना खूप राग आला की तुम्ही हे कुत्रे का आणले. हे कुत्रे आणले असता आम्ही त्यांना विचारणा केली, मॅडम तुम्ही जर 4 कुत्र्यांनी घाबरत असाल, मी शहरातील 4ही बाजूचे 4 कुत्रे घेऊन गेली, तर तुम्ही 4 कुत्र्यांना घाबरत असाल तर लोकांचं जीवाचं काय. शहरातला 90% करदाता कर भरत असतो. आवाजावा कर लावतात, वृक्ष कर लावतात, वृक्षाची कत्तल होत असते, भूमी कर लावतात, पाणी कर लावतात, पण सुविधा नावाला शून्य असतात. कोट्यावधी रुपयाचा निधी येत असतो ज्याचा काही थारा नाही. मागे 3 कोटी का 30 लाख रुपये कुत्र्यांसाठी गहाळ झालेले म्हणजे महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष अधिकारी असतील, कर्मचारी असतील, जे त्याच्यात सम्मिलित असतील, त्यांनी तो पैसा पूर्णपणे खाऊन घेतलेला आहे. तरी त्यांना कुठलाही लाजा वाटत नाही असं आम्हाला वाटतं. दुसरं असं 12/6/2024 ला राजेश वसावे यांनी मला पत्र दिलं होतं की इलेक्शन नंतर, लोकसभेच्या इलेक्शन नंतर आम्ही पिंजरा करणारे आणि शेल्टर होम तयार करणारे. आता त्या गोष्टीला या पत्राला 12/6/2024 म्हणजे आज या पत्राला 8 ते 10 महिने झालेले, तरी पण या निगरगठ्ठ लोकांची जाग आलेली नाहीये. आणि एका मुलीला जेव्हा मी मोकाट कुत्रे घेऊन गेली तर त्या मुलीच्या पालकांना आम्ही सांगितलं होतं की त्यांना भरपाई देण्यात यावी. 1 वर्षाची बालिकेला 36 बाईट कुत्र्यांनी काढलेल्या होत्या, तरी या निर्दयांना कुठे मनाची काही वाटलेली नाही. तसंच त्याच्यानंतर एक जिल्हा परिषद कॉलनीमध्ये शिव नावाच्या मुलाला कुत्र्याने अक्षरशः शहराचे तुकडे करून टाकले. तो सौभाग्याने तो मुलगा वाचला. तसंच आता 8 ते 10 दिवसापूर्वी एका मुलीचा पूर्ण एवढा मोठा गालाचा गोचाच त्या कुत्र्यांनी काढलेला आहे, तरी हे कुठे जागे होत नाही. यांना फक्त कोट्यवधी रुपया जायचा, मिटिंगांना जायचा, मुख्यमंत्र्यांना आणि आपले आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील, विभागीय अधिकारी मंत्री असतील यांच्याकडे जायचा, फाईल ठेवायच्या, फाईलीवर पैसा मंजूर करून आणायचा. पण तो पैसा जातो कुठे. मला तरी वाटतं याच्यामध्ये सर्व अधिकारी, कर्मचारी आणि काही स्थानिक सहभागी नगरसेवक पण सहभागी असतील, कारण की हे लोक यांच्या सहीशिवाय कोणतेही प्रस्ताव, कोणतेही ठराव महासभेत पास होत नाही. तरी आता तरी जागे व्हा, एवढी हाय कोणाची घेऊ नका. जय हिंद, जय भारत. कुत्र्यांचं निर्बीजीकरण करण्यासाठी कोल्हापूर येथील एका संस्थेला ठेका देण्यात आलाय. या अंतर्गत वरखेडी येथील डेपोच्या परिसरात शेडचं बांधकाम पूर्णही झालंय. संस्थेला कायदेशीर कार्यादेश देऊन देखील अद्याप यंत्रणा कार्यान्वित न झाल्यानं मोकाट कुत्र्यांच्या त्रासाला जनतेला सामोरं जावं लागतंय. यामुळे आता रोष व्यक्त केला जातोय. धुळे महानगरपालिकेने शहरातील मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाकरता 2 वेळा त्या ठिकाणी खाजगी ठेकेदाराला ठेका दिला. मुळातच धुळे शहरामध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या इतकी प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे की त्यांच्यावरती आज अंकुश ठेवणं अवघड झालेलं आहे. आणि दररोजच पेपरमध्ये त्या ठिकाणी आपल्याला वर्तमानपत्रामध्ये बातम्या ऐकायला मिळतात की लहान मुलांवरती हे मोकाट कुत्रे हल्ले जडवतात. पहाटे जे नागरिक या ठिकाणी मॉर्निंग वॉकला जातात त्या लोकांवरती देखील हल्ले झालेले. दिवसाढवळे कुत्रे आता हल्ले करायला लागलेले आहेत. अत्यंत बेजबाबदारपणे धुळे महानगरपालिकेचा कारभार या ठिकाणी सुरू आहे. महानगरपालिकेकडे स्वतःची यंत्रणा देखील त्या ठिकाणी कार्यान्वित नसल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून निर्बीजीकरण त्या ठिकाणी झालेलं नाही. वास्तविक पाहता महानगरपालिकेमध्ये 2016ला 2019ला त्या ठिकाणी निर्बीजीकरणाकरता स्वतंत्र यंत्रणा उभी करण्याची मागणी नगरसेवकांनी केली होती. पण त्या ठिकाणी निर्बीजीकरणाच्या प्रश्नाकडे महानगरपालिका आयुक्तांनी वेळोवेळी दुर्लक्ष केलेलं आहे. या घटनेचा आम्ही तीव्र शब्दामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने निषेध करतो. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये महानगरपालिका आयुक्तांनी या धुळेकरांवासियांचं संरक्षण या मोकाट कुत्र्यांपासून व्हावं, याकरता किमान निर्बीजीकरणाच्यासाठी परत एकदा नवीन ठेकेदार त्या ठिकाणी शोधावा आणि परत ती प्रक्रिया राबवावी अशी मागणी या ठिकाणी आम्ही करतो. कारण की दररोजच या वाढलेल्या घटना होत आहेत. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दररोज 10 ते 15 रुग्ण हे रॅबिजचे इंजेक्शन घेण्यासाठी दाखल होत असतात. अत्यंत चिंताजनक असा हा विषय धुळेकरांसाठी सध्या आहे.
काही दिवसांपूर्वीच धुळे शहरातील एका बालिकेचा कुत्र्यानं चावा घेतल्यानं सरकारी इस्पितळात तिला उपचारार्थ दाखल करण्यात आलं। याची गांभीर्यानं दखल घेत खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी तिची भेट घेतली आणि महापालिका आयुक्तांना या घटना गांभीर्यानं घेत कारवाई करण्याचे आदेश दिले। धुळे शहरामध्ये 7 वर्षाची मुलगी हेमांगी राऊत म्हणून तिला डॉगबाईट झालेला आहे। तिचा उजवा गालाचा लचका विसारलेला कुत्राने त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि ती आपल्या गिरे हॉस्पिटलला या ठिकाणी 3 दिवसापूर्वी ॲडमिट झालेली आहे। सुचरिंग केलेलं आहे, सर्व अँटीरेबीज वॅक्सिन्स वगैरे या ठिकाणी दिले गेलेले आहेत आणि 2-3 दिवसानंतर तिच्यावरती प्लॅस्टिक सर्जरी देखील होणार आहे। मी या ठिकाणी पेशंटला बघितलं, व्यवस्थित सगळी ट्रीटमेंट या ठिकाणी डॉक्टरांनी केलेली आहे, करता आहे। आरोग्य अधिकारी महानगरपालिकेचे त्यांना देखील मी फोन केलेला आहे, कारण धुळ्यामध्ये 2 वेळा मीटिंग आपण घेतलेले आहेत आणि हे जे काही पिसाळलेले जे कुत्रे आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाण वाढलेलं आहे। तर निश्चितपणे अशा लहान मुलांवरती जो काही कुत्र्यांच्या माध्यमातून अटॅक होतो तो थांबला गेला पाहिजे, त्याची खबरदारी महानगरपालिकेने आरोग्य विभागाने घेतली पाहिजे, याच्या सूचना मी या ठिकाणी दिलेल्या आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे GBAचा पहिला रुग्ण धुळे शहरामध्ये या ठिकाणी आढळून आलेला आहे। जावेद शेख त्याचं नाव आहे, चाळीसगाव रोडचा तो पेशंट आहे, तो देखील या ठिकाणी ॲडमिट झालेला आहे 3 ते 4 दिवसापूर्वी आणि त्याच्यावरती संपूर्णपणे जे काही औषधं आहेत, ट्रीटमेंट आहे ती संपूर्णपणे डॉक्टरांच्या माध्यमातून सुरू झालेली आहे। मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की धुळे जिल्ह्यातल्या आणि शहरातल्या सर्व नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे, प्रॉपर जी काही आरोग्याची काळजी म्हणजे केअर आहे ती घेतली पाहिजे आणि आरोग्य अधिकाऱ्यांना पण मी सांगितलेलं आहे की प्रिव्हेन्शन होण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण खबरदारी धुळे शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आपण घ्यावी अशी मी सूचना केलेल्या आहेत। हिरे हॉस्पिटलला सर्व डॉक्टर्स त्या ठिकाणी व्यवस्थित काळजी घेत आहेत आणि हा रुग्ण पूर्णपणे बरा होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न या ठिकाणी चालू आहे, परंतु अजून या रुग्णांमध्ये वाढ व्हायला नको, GBAच्या रुग्णांमध्ये याची काळजी घ्या। दरम्यान आधीच पाणी, रस्ते, वीज यांसारख्या मूलभूत सुविधांमुळे धुळेकर जनता मेटाकुटीला आलेली असताना आता गेल्या काही महिन्यांपासून धुळे शहरामध्ये मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडलाय। मात्र पालिका प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात होता। यातून काढता पाय घेत महापालिका प्रशासनानं 6 महिन्यांपूर्वीच श्वान निर्बीजीकरण करण्याचा ठेका दिलाय। मात्र तब्बल 6 महिने उलटून देखील याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नसल्यानं मोकाट कुत्र्यांकडून नागरिकांना जखमी केलं जात असल्याच्या घटना समोर येत आहेत। यामुळे आता भटके कुत्रे आणि त्यांचं निर्बीजीकरण करण्याच्या बाबतीत बघ्याची भूमिका घेतलेलं प्रशासन उपाययोजना कधी करणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। सेवा ज्येष्ठतेच्या आधारे पदोन्नतीच्या मागणीसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन संघटनेच्या माध्यमातून परिचारिकांनी 1 दिवसीय काम बंद आंदोलन केलं। पदोन्नतीची कारवाई लवकरात लवकर करावी, अन्यथा येत्या काळात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय। जिल्हा रुग्णालयाच्या आवारात परिचारिकांनी काम बंद आंदोलन केलं। महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीनं 31 डिसेंबर 2024ला सन 2024-25 निवड सूची वर्षात पदोन्नती कार्यवाही जलद गतीने करण्याबाबत परिपत्रक काढण्यात आलं होतं। मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये पदोन्नतीची कार्यवाही करण्याच्या देखील सूचना केल्या होत्या।
मात्र वैद्यकीय शिक्षण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग यांची सेवा प्रवेश निगम मंत्रालय स्तरावर प्रलंबित असल्यानं परिचर्या संवर्गातील सर्वच पदांची पदोन्नती गेल्या अनेक वर्षांपासून रखडली आहे। यामध्ये पाठ्यनिर्देशिका, विभागीय परिसेविका, सार्वजनिक आरोग्य निर्देशिका, सहाय्यक अधिसेविका, अधिसेविका या पदांची देखील पदोन्नती रखडली आहे। यामुळे शासनानं तात्काळ पदोन्नतीची कारवाई करावी अशी मागणी संघटनेच्या वतीनं करण्यात आली। यात काही मागण्या देखील संघटनेच्या वतीनं करण्यात आल्या। यावेळी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या अध्यक्षा प्रतिभा घोडके, उपाध्यक्ष अमरजित पवार, सचिव सुवर्णा सूर्यवंशी, सिद्धार्थ शिंदे, अनुदया लोंढे, कविता सरदार, मनीषा कुलकर्णी, निलेश चावरे, ओमकार बनसवाल यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी परिचारिका संघटनेची जिल्हाध्यक्ष प्रतिभा घोडके। आज दिनांक 20 फेब्रुवारी रोजी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाक्षणिक एक दिवसाचा संप करत आहोत। तर या संपामध्ये आमच्या ज्या मागण्या आहेत त्या अशा आहेत की ज्या PBBSc नर्सिंग केलेल्या आमच्या 20 वर्षापासूनच्या परिचारिका आहेत त्यांना पदोन्नती नाही, तसेच आमच्या नवीन लागलेले जे परिचारिका बंधू भगिनी आहेत तर त्यांची सेवा देखील नियमित झालेली नाही। तर ती सेवा नियमित करण्यासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे, तर ती परीक्षा रद्द करण्यात यावी किंवा त्यांना त्यातून वगळण्यात यावं। त्यानंतर परिचर्या भत्ता जो आहे, जो केंद्राप्रमाणे मिळतो तो आम्हाला महाराष्ट्र शासनाने तो लागू करावा अशी आम्ही त्यांना आवाहन करतो। व आज जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही बेमुदत संपावर जाणार आहोत असे आवाहन आम्ही परिचारिका संघटनेकडून शासनाला करीत आहोत। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। दिवंगत अटल बिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यातील स्वर्गातला संवाद आणि राज्यातलं सध्याचं किळसवाणं रूप घेतलेलं पक्षांतर, फोडाफोडीचं राजकारण, आरोप प्रत्यारोपाच्या फेरी तसेच सध्याची राजकीय परिस्थिती यावर ठाकरे गटाच्या राज्य प्रवक्ता प्रियंका जोशी यांनी सादर केलेली कविता सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतीये। आपल्या कवितेच्या माध्यमातून प्रियंका जोशी यांनी मांडलेलं आजच्या राजकारणातील भयावह वास्तव पाहूयात। एके दिवशी बाळासाहेब आणि अटलजी स्वर्गात भेटले। एके दिवशी बाळासाहेब आणि अटलजी स्वर्गात भेटले। एका पाठोपाठ मिळवलेल्या विजयाबद्दल बाळासाहेबांनी अटलजींचे मोकळेपणाने अभिनंदन केले। अटलजींच्या चेहऱ्यावर आता आनंदाचे भाव उमटले। अटलजींच्या चेहऱ्यावर आता आनंदाचे भाव उमटले। अहो, असं काय करतात बाळासाहेब? मोदी गया तो गुजरात गया हे तुमचेच तर म्हणणे आम्हाला पटले होते। असं म्हणून अटलजींनी विजयाचे संपूर्ण श्रेय बाळासाहेबांना बहाल केले। असं म्हणून अटलजींनी संपूर्ण विजयाचे श्रेय बाळासाहेबांना दिले। आधी मी बाळासाहेबांचा शिवसैनिक असे म्हणणारे मुंडेही आता सामील झाले। आधी मी बाळासाहेबांचा शिवसैनिक असे म्हणणारे मुंडेही गप्पांमध्ये सामील झाले। अहो, असं काय करतात बाळासाहेब? 2 चे 302 तुमच्यामुळे होता आले आणि मुंडे साहेबांनी ही विजयाचे श्रेय संपूर्ण बाळासाहेबांनाच बहाल केले। मैफिल रंगणार तेच प्रमोदजीही सामील झाले। मैफिल गप्पा रंगणार तितक्यात प्रमोदजीही सामील झाले। बरे झाले बाळासाहेब, तुमच्यामुळे आम्हाला महाराष्ट्रात पाय रोवता आले। बरे झाले बाळासाहेब, आम्हाला तुमच्यामुळे महाराष्ट्रात पाय रोवता आले। अहो बाळासाहेब, तुमच्यामुळेच आम्हाला हे विजयाचे सोहळे पाहता आले। एवढं ऐकून कौतुक, भाऊक पण हाडाचा कलाकार असणाऱ्या बाळासाहेबांनी अटलजी, प्रमोदजी, गोपीनाथरावांना दुर्बीण भेट दिली। एवढं ऐकून भाऊक पण हाडाचे कलाकार असणाऱ्या बाळासाहेबांनी तिघांनाही दुर्बीण भेट दिली। रंगत असताना मैफिल तिघांची नजर भूतलावावर फिरली। नजर फिरताच भूतलावावर तिघांचे मन हेलावून गेले होते। नजर फिरताच भूतलावावर तिघांचे मन हेलावून गेले होते। आपल्या काळी बातम्या बघा असं ओरडून सांगणारे पालक आधी त्या बातम्या बंद करा असं तरुणांना वैतागून सांगत होते। रोजचेच पक्षांतर, रोजचीच फोडाफाडी जनता पार वैतागलेली होती। रोजचेच पक्षांतर, रोजचीच फोडाफाडी जनता वैतागलेली होती। पाहून या हा घोडे बाजार अटलजींच्या मनात एक शंका निर्माण झाली होती।
एका मतासाठी सत्ता सोडणारी पिढी इथेच ना नांदत होती. एका मतासाठी सत्ता सोडणारी पिढी इथेच ना एकेकाळी नांदत होती. पण हो, तेव्हा सत्तेपेक्षा आपल्याला नीतिमत्ता जास्त गरजेची होती. दुर्बिणीतून पाहिलं तर मनोहर जोशी येताना दिसले. दुर्बिणीतून पाहिलं तर मनोहर जोशी येताना दिसले. बाळासाहेबांना भेटण्यापूर्वी प्रमोदजींनी त्यांना अडवले. काय खबर पंत? मुंडेंनी विचारले. काय खबर पंत? मुंडेंनी विचारले. मग बोलले पंत, आजानं लावलेल्या झाडाचे फळ नातू खातो म्हणे. आजानं लावलेल्या झाडाचे फळ स्वतःचाच नातू खातो म्हणे, पण इथं तुम्ही लावलेल्या झाडांचे फळ शेजारच्या पुतण्या खातोय म्हणे. वेचण्यात इतरांच्या आज्यांनी लावलेल्या झाडांची फळं तुमच्या नातवांचा वेळ हल्ली जातोय. वेचण्यात इतरांच्या आज्यांनी लावलेल्या झाडांची फळं तुमच्या नातवांचा वेळ हल्ली जातोय. रागावले अटलजी. रागावले अटलजी आता कवितेतनच बोलले. रागावलेले अटलजी आता कवितेतनं बोलले. आज अंधे होकर आम इकट्ठा हो करेंगे. आज अंधे होकर आम वो इकट्ठा करेंगे. खुलेंगे जब आँख एक सड़ा हुआ आम से पूरे आम का सर्वनाश खुद के आंखों से ही वो देखेंगे. नजर फिरताच भूतलावावर पुन्हा मन हेलावून गेले होते. नजर फिरताच भूतलावावर मन पुन्हा हेलावून गेले होते. ज्यांनी आपल्याला भरभरून दिलं त्यांचे चिन्ह चोरलेले होते. विचारावा जाब म्हणून अटलजींनी दुर्बीण फिरवली. विचारावा जाब म्हणून अटलजींनी दुर्बीण फिरवली. मोदी परदेशी, फडणवीस दिल्ली, दादा आजारी आणि एकनाथरावांची स्वारी दरेगावी दिसली. आणि सरकारला मायबाप म्हणणारी जनता मात्र अटलजींना पोरकी दिसली. घसरलेली राजकीय नैतिकता पाहून अटलजी, प्रमोदजी, गोपीनाथराव बोलले बाळासाहेबांना. घसरलेली एवढी राजकीय नैतिकता पाहून अटलजी, प्रमोदजी, गोपीनाथराव बोललेच बाळासाहेबांना. वाटतं जावं भूतलावावर, ज्याचं त्याचं चोरलेलं परत करावं. वाटतं बाळासाहेब जावं भूतलावावर, ज्याचं त्याचं तुमचं चोरलेलं तुम्हाला परत करावं. आज वर आम्ही आहोत, उद्या तुम्ही वर याल हे वास्तव पटवून सांगावं. नका करू एवढी राजकीय घाण. नका करू एवढी राजकीय घाण की पुढच्या पिढ्या स्वच्छ करण्यातच थकतील. माणसं चिन्ह चोरून पक्ष मजबूत करण्यापेक्षा देश मजबूत करा. भविष्यातील पिढ्या तुमचे कौतुकाचे पोहाडे गातील. चोरून चोरून किती चोराल, आज तुम्ही चोरलं उद्या तेही चोरतील. चोरून चोरून किती चोराल, आज तुम्ही चोरलं उद्या तेही चोरतील. अरे कोण म्हणतं चोराच्या घरात चोरी होत नाही? अरे कोण म्हणतं चोराच्या घरात चोरी होत नाही? तेव्हा अटक, आरोप, ईडी चौकशी काही करता येणार नाही. हातात तुमच्या दुर्बिणीशिवाय काहीच राहणार नाही. हातात तुमच्या दुर्बिणीशिवाय तेव्हा काहीच राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुमारी प्रियंका जोशी. शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर देवपुरातील नेहरू नगर या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते किशोर चौधरी यांच्या संकल्पनेतून आमदार संपर्क कार्यालयाचा आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या अडीअडचणी, समस्या सोडवण्यासह विविध शासकीय योजनांची माहिती या कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांना मिळणार आहे. पहिले सर्वांना माझ्याकडे शुभेच्छा. धुळे शहराचे आमचे लाडके आमदार अनुपय्या यांच्या देवपूर आमदार जनसंपर्क कार्यालयाचं आज ओपनिंग यांच्या हाती झालं. शिवजयंतीच्या निमित्त साधून देवपूर भागातल्या सर्व लोकांना खूप अडचणी होत्या, खूप अडचणी येत होत्या. तर त्यांनी माझ्याकडे सांगितलं की बाबा देवपुरात कार्यालय पाहिजे. तर अनुपय्यांना मी विनंती केली आणि देवपुरात हे कार्यालय अनुपय्याच्या आदेशाने उभं राहिलेले आहे. आणि शिवजयंतीच्या सर्वांना म्हणजे शिवप्रेमींना यांच्या वतीने या भागातील आमचे सामाजिक कार्यकर्ते हरिओम बहुउद्देशीय संस्थेचे माननीय किशोर भाऊ चौधरी यांच्या माध्यमातून देवपूर भागातील सर्व बंधू आणि भगिनी नागरिकांसाठी या ठिकाणी आमदार कार्यालयाचं उद्घाटन हे करण्यात आलेलं आहे. आमदार जनसंपर्क कार्यालयातून जे काही नागरिक आहेत यांची कामं सुलभ व्हावीत, सोपी व्हावीत
यासाठी किशोरभाऊ चौधरी यांनी एक चांगलं उद्दिष्ट ठेवून लोकांचे हाल होऊ नये, लोकांना या ठिकाणी लगेच न्याय देता यावा, जे काही कागदपत्रांसंदर्भात माहिती असेल ती लगेच उपलब्ध करून देता यावी, यासाठी देवपूर भागातील रहिवाशांसाठी हे आमदार जनसंपर्क कार्यालयाचा उपयोग होणार आहे। या कार्यालयाचे उद्घाटन या शहराचे लोकप्रिय आमदार माननीय अनुपभैया अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी या शहराचे जिल्हाध्यक्ष माननीय गजेंद्रभाऊ अंपळकर, प्रदेशाचे सचिव डॉक्टर सुशीलजी महाजन सर, तसेच भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व नगरसेवक बंधू भगिनी व भारतीय जनता पार्टीचे या परिसरातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे जे आमदार जनसंपर्क कार्यालय किशोरभाऊ चौधरी आणि त्यांच्या सर्व मित्र परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी उभं राहिलेलं आहे, तर यासाठी लोकांची अनेक जी काही उपयोगी कामं आहेत ही या ठिकाणून केली जातील आणि जे कार्यालय आमच्या किशोरभाऊ चौधरी यांनी केलं त्याबद्दल त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते। अतिशय चांगलं कार्यालय यावेळी आमदार अनुप अग्रवाल, भाजप महानगर प्रमुख गजेंद्र अंपळकर, भाजप प्रदेश चिटणीस डॉक्टर सुशील महाजन, महादेव परदेशी, जयश्री आहिरराव, प्रदीप करपे, सुनील बैसाने, पिंटू चौधरी, युवराज बोरसे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।